मस्त असा कुरकुरीत सुरमई रवा फ्राय करते बघा. आणि हा रवा फ्राय करताना रवा तेलात तळताना सुटू नये म्हणून काय करायचं, मसाला छान चिकटून राहिला पाहिजे, नाहीतर मासा एकीकडे मसाला दुसरीकडे. बरं ढिगभर मसाले पण नाही. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. कुरकुरीत सुरमई रवा फ्राय करतोय आज. मसाल्यांची यादी पण नाहीये, का ते पुढे कळेलच. पण नवं करो करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करायचं. हा, आणि अरे करून बघाच हा फिश फ्राय, तुम्हाला सांगते अस्सल चवीचा होतो. आजच्या रेसिपीला ना साहित्याची भली मोठी यादी नाहीये, कारण साहित्य सगळे या पाकिटात आहे. आपलं हे कोकणी फिश फ्राय मिक्स आहे. madhurasrecipeclub.com वरून तुम्ही हे खरेदी करू शकता. कसं वापरायचं सांगते. हे बघा, हे पाकिट कट केलं. आता हे पाकिट ओपन करूयात. आता हा मसाला काढून घ्यायचा. आता यामध्ये पाणी घालूयात आणि हे मिसळायचं. पाव कप पाणी मी घालते. मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट देखील आपलाच आहे. हा देखील तुम्ही madhurasrecipeclub.com वर खरेदी करू शकता. बरोबर पाव कप पाणी पुरे होतं बघा. बघा, बरोबर पाव कप पाण्याचा वापर केला. आणि हे बघा, हे छान याची घट्ट अशी पेस्ट किंवा वाटण तयार केलं. एवढीच ती काय स्टेप आहे. आता यामध्ये हा सुरमई घेतलाय बघा, आणि ह्या सुरमईला छान हे वाटण किंवा मसाला कोट करून घ्यायचा. वाह, काय सुरेख दिसतंय बघा. रंग पण बहारदार आहे. अर्धा किलो फिशला हे पुरे पडतं. हा मी जो घेतलाय हा 400 ग्राम आहे. आता एका डिशमध्ये बारीक रवा घेतला. यामध्ये मीठ मिसळायचं, कालवून घ्यायचं, आणि हा फिश जो मसाल्यामध्ये कोट करून घेतला हा या रव्यावर घालायचा. थोडासा मसाला प्लेटला चिकटलेला लावून घेते. हे दोनही बाजूने सुरेख असा कोट करायचा. आहा हा हा, मस्त दिसतंय बघा. जितका छान रवा कोट कराल ना तितका तो सुरमई दिसायला सुरेख दिसतो. चला आता हे उचलूयात. हे ठेवूयात. याच प्रकारे पुढचे फिशही मी कोट करून घेते. आहा, हे रवा कोट केलेले फिश आहेत ना, काय सुरेख दिसतात बघा. नेहमी आता आपण मासे तळतो तसा हा तळून घ्यायचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, फिश फ्राय जिथे कोटिंग आहे ना रव्याचं, ते तेलामध्ये सोडताना तेल व्यवस्थित गरम हवं. तेल जर गरम नसेल ना तर ते मसाला आहे किंवा त्याचं जे कोटिंग आहे ते तेलामध्ये सुटतं, आणि मग मासा बाजूला मसाला बाजूला होतो. त्यामुळे तेल व्यवस्थित तापवलेलं हवं. व्यवस्थित तेल तापवलं असलं की गॅस बारीक करा आणि मग फिश सोडा. चला आता यातलं एक पीस घेऊयात आणि हा अलगद तेलात सोडूयात. एकदा का हा फिश तेलामध्ये सोडला की काहीही करू नका, वेट करा, वाट बघा. 1-2 मिनिट तरी किमान खाल्लं छान खरपूस होते मगच उलटा. सारखं सारखं असं चेक नका करू, नाहीतर कोटिंग निघेल. 2 मिनिटं झालीत, खालची बाजू छान खरपूस तळून झाली. आता हे अलवार उचलायचं आणि दुसरी बाजू पण छान अशी तळून घेऊयात. काय सुरेख दिसतंय बघा. एकदम कुरकुरीत झालंय आणि रंग तर बघा. वा, बघा किती क्रिस्पी झालाय. हा, दोनही बाजूने मस्त तळून झालाय. काय खरपूस रंग आलाय बघा, आणि काय बहारदार दिसतोय. आता
तव्यावरच थोडं तेल निथळायचं आणि हे काढूयात सर्विंग डिशमध्ये. वा, आता याच प्रकारे सगळे मासे तळून घेणार आहे. काय दिसतात बघा, एकदम कुरकुरीत होतात, आतमध्ये छान शिजतो तो मासा. आणि इथे मी सुरमई वापरलाय. तुम्ही चिलापी वापरू शकता, बांगडा वापरू शकता, पापलेट वापरू शकता, तुमच्या आवडीचा मासा तुम्ही वापरू शकता. तर साधारण अर्धा किलोच्या जवळपास माशाचे काप असतील तर हा मसाला व्यवस्थित पुरतो आणि काही कुटाणाच नाही हो. म्हणजे इतका अस्सल चवीचा हा मसाला आहे. नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.